कथामध्ये आपले स्वागत आहे। आर्या आणि अनिश भाग 7वा। गौरीने समीरचा हात पकडून त्याला घरात आणले। तिने खोलीभर मंद प्रकाश ठेवला होता व टेबलावर सगळीकडे मेणबत्त्या लावल्या होत्या। सगळं वातावरण खूपच रोमॅन्टिक दिसत होतं। समीर काही बोलणार इतक्यात गौरीने त्याच्या तोंडावर बोट ठेवलं आणि अगदी फिल्मी स्टाईलने समीरला प्रपोज केलं। ती म्हणाली, समीर, तुला पहिल्यांदा पाहता क्षणीच मी तुझ्यावर आकर्षित झाले होते आणि हळूहळू कधी तुझ्या प्रेमात पडले हे कळलं देखील नाही। त्या दिवशी तुला ऑफिसमध्ये बघून मी इतकी खुश झाले की तुला सांगू शकत नाही। मी खूप खूप प्रेम करते तुझ्यावर समीर। एक दिवसासाठी नाही, एक क्षणासाठी नाही, तर आयुष्यभरासाठी मला तुझी साथ हवी आहे। माझ्याशी लग्न करशील? समीर तिच्याकडे पाहून मंद हसला आणि म्हणाला, गौरी, तू खूप चांगली मुलगी आहेस आणि मलाही तू खूप आवडतेस। का कोण जाणे तुझा सहवास मला हवाहवासा वाटतो। तुला काही होणे मी सहनच करू शकत नाही। म्हणून त्या दिवशी तू संकटात असताना मी कसल्याही परिणामांचा विचार न करता तुझ्यापर्यंत पोहोचलो। तुला सुखरूप बघून माझ्या जीवात जीव आला होता। मी जितका तुझ्यापासून लांब जायला बघतो तितका मी तुझ्या जवळ येतो, पण तरीही मी तुझा स्वीकार नाही करू शकत, कारण माझा भूतकाळ। असे म्हणून समीर मध्येच थांबला। गौरी सगळं लक्ष देऊन ऐकत होती। समीर थांबताच ती लगेच म्हणाली, मला तो जाणून घेण्याची इच्छाही नाही, पण मला तुझं वर्तमान आणि भविष्य व्हायचंय। तरीही समीरने गौरीला त्याच्या पूर्व आयुष्याविषयी सर्व काही सांगून टाकलं। त्याचे मुंबईहून बँगलोरला सेटल होण्याचं हेच तर कारण होतं। गौरी हे सगळं ऐकून स्तब्ध झाली। तिला हे ऐकून खूप वाईट वाटलं की आजपर्यंत जो समीर फक्त तिचा आहे असे तिला वाटत होते, तो दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतो। पण तिला हेही कळून चुकले की समीरचे प्रेम हे एकतर्फी होते, पण तिने समीरला हे जाणवू दिले नाही। पण समीरलाही माहीत होते की आर्या फक्त अनिशवर प्रेम करत होती। आर्याचं खरं प्रेम तर आरजे अमयच्या आवाजावर होते। पण जेव्हा तिला कळले की समीर हाच आरजे अमय आहे, तेव्हा ती दुःखी झाली। पण तिने हे स्वीकारलं की तिचं खरं प्रेम हे अनिशवरच आहे। समीर मनात विचार करत होता की आतापर्यंत तर आर्या आणि अनिशचे लग्नही झाले असेल, पण तरीही आर्याला विसरणं या जन्मी तरी त्याला शक्य नव्हतं। आणि आता गौरी, असा विचार करता करता तो गौरीकडे पाहू लागला। गौरी त्याच्याकडे बघत उभी होती। तिला समीरकडून उत्तर हवं होतं। ती त्याचीच वाट पाहत होती, पण तिला जबरदस्तीने हे प्रेम जिंकायचं नव्हतं, कारण मग त्या प्रेमाला काहीच अर्थ राहिला नसता। ती समीरजवळ गेली आणि तिने समीरचा हात तिच्या हातात घेतला आणि ती म्हणाली, समीर, मला माहीत आहे, पहिलं प्रेम प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचं असतं। आपण त्यासाठी आपलं सर्वस्व वाहून टाकतो, कसल्याही परिणामांचा विचार न करता। आणि एक दिवस जेव्हा आपल्याला कळतं की ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय त्याचं प्रेम दुसऱ्याच कोणा व्यक्तीवर आहे, तेव्हा ज्या वेदना होतात त्या शब्दात नाही मांडता येत। कधी काळी तू जिथे उभा होतास तिथेच मी आज उभी आहे। मला जे वाटतंय, ज्या वेदना होत आहेत त्या फक्त तू आणि तूच समजू शकतोस, पण तरीही मी तुला जबरदस्ती करणार नाही। पण हा माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमाला नक्की समजशील आणि मी त्या दिवसाची वाट पाहीन। असं बोलून गौरी तिच्या खोलीत निघून गेली। मग तोही त्याच्या घरी निघून गेला। रात्रभर त्याच्या मनात गौरीचे विचार येत होते। आज पहिल्यांदा त्याला आर्याची अजिबात आठवण आली नाही। त्याला गौरीशी झालेली त्याची पहिली भेट आणि त्यानंतर तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवू लागला। त्याला मनात खूप छान वाटत होते की कोणीतरी आहे जे त्याच्यावर त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम करतं। पण आज त्याने गौरीचं मन दुखवलं होतं, याचं त्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने मनाशी निश्चय केला की उद्याच तो गौरीला तिच्याबद्दलच्या त्याच्या मनातील भावना सांगेल व तो सकाळी होण्याची वाट पाहू लागला। सकाळी लवकर उठून त्याने शास्त्रींच्या घराची बेल वाजवली, पण 2-3 वेळा वाजवूनही गौरीने दरवाजा उघडला नाही। मग त्याने तिला फोन करायचे ठरवले, तर तिचा फोन बंद होता। समीर खूप काळजीत पडला। त्याच्या मनात नको नको ते संशय यायला लागले। म्हणून त्याने पुन्हा एकदा दारावरची बेल वाजवली आणि गौरीला फोनसुद्धा केला, पण पुन्हा तेच झालं। आता मात्र त्याला खात्री झाली की गौरीने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल, म्हणून त्याने दरवाजाला हिसका दिला, पण ते उघडणं त्याला शक्य होईना। मग त्याने चावीवाल्याला बोलवायचे ठरवले, पण जर वॉचमॅनला सांगितलं तर तो उगाच बिल्डिंगमध्ये हाहाकार करेल। म्हणून तो स्वतःच खाली गेला आणि चावीवाल्याला घेऊन आला। तो दरवाजा उघडेपर्यंत समीर गौरीला फोन लावत होता, पण समोरून अजूनही फोन बंद होता। काही वेळानंतर शास्त्रींच्या घराचा दरवाजा उघडला। तसं समीर घाईघाईत आत गेला आणि सगळीकडे गौरीला शोधू लागला, पण आश्चर्य, घरात कुणीच नव्हते। गौरीचा फोन डायनिंग टेबलवर होता आणि तो खरंच बंद होता। समीर विचारात पडला की गौरी कुठे आहे। इतक्यात चावीवाल्याचा आवाज आला। त्या आवाजाने समीर भानावर आला। त्याने त्याचे पैसे दिले आणि तो चावीवाला निघून गेला। समीर परत सर्व घरात गौरीला शोधू लागला। इतक्यात गौरी घरी आली आणि तिने लिफ्टकडे चावीवाल्याला पाहिले होते
हा कोण माणूस, हा ती विचार करतच होती. इतक्यात तिला तिच्या घराचा दरवाजा सताड उघडा दिसला. गौरी घाबरली आणि तिने तिच्या हातातलं सामान दरवाजातच टाकलं व ती धावत घरात गेली. तर आज समीर होता. समीरचेही लक्ष गौरीकडे गेले. गौरीला पाहताच तो खूप खुश झाला. त्याने लगेच तिला घट्ट मिठी मारली. गौरीला काहीच कळत नव्हते की काय चाललंय. ती शांत उभी होती. समीर बोलू लागला, कुठे गेली होतीस? मी किती टेन्शनमध्ये आलेलो माहीत आहे तुला? फोन का बंद ठेवला आहेस? खूप वेळ बेल वाजवून पण जेव्हा तू दरवाजा उघडला नाहीस तेव्हा मनात नको नको ते विचार आले. तुला काय झालं असतं तर मी काय करणार होतो? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय गौरी. मी रात्रभर खूप विचार केला आणि आज सकाळी तुला हो बोलायचं असं ठरवलं. पण जेव्हा तू दरवाजा नाही उघडलास आणि तुझा फोनही बंद आला तेव्हा असे म्हणून तो क्षणभर थांबला आणि तो त्याच्या गुडघ्यांवर बसला व त्याने गौरीचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, मी माझे पहिले प्रेम कधीच नाही विसरू शकत, पण मी तुला हरवूनही नाही जगू शकत. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करेन आणि तुला खूप खुश ठेवीन. माझ्याशी लग्न करशील? गौरी हे ऐकून खूप आनंदी झाली. तिने खाली बसून समीरला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या प्रश्नाला होकार दर्शवला. अनु कुठून तरी हे गाणं ऐकू येत होतं. तेरे लिए जानम तेरे लिए, ये मेरी सासे ये मेरा जीवन. गौरी आज खूप खुश होती. तिच्या प्रेमाचा समीरने स्वीकार जो केला होता तरीही तिला मनात कुठेतरी वाटत होतं की समीरचे खरे प्रेम आर्यावरच आहे, जरी ते एकतर्फी असले तरी. पण तिला हेही माहीत होते की समीर आता आयुष्यात पुढे निघून गेलाय आणि आता तो फक्त तिचा आहे, फक्त तिचा. असा विचार करून गौरी तिच्या सुखी भविष्याचे स्वप्ने बघू लागली आणि बघता बघता ती कधी झोपली तिला कळलेच नाही. इथे समीर गौरीचा विचार करत होता. त्याला माहीत होतं की आर्याची वाट बघणं आता व्यर्थ आहे. कारण म्हणतात ना, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आनंदातच आपला आनंद असला पाहिजे. समीर अगदी ह्याच विचारांचा होता. म्हणून तर तो आर्याच्या आयुष्यातून इतका लांब निघून आला. त्याला आर्याच्या आठवणींमध्येच उरलेलं आयुष्य काढायचं होतं. पण देव नेहमी चांगल्या लोकांबरोबर चांगलंच वागतो. म्हणून देवाने समीरच्या आयुष्यात गौरीला आणलं होतं. त्याच्या हृदयातील जखमांना भरून त्याला एक सुखद आयुष्य देऊ केलं होतं. फरक इतकाच होता की जिथे समीर कधी काळी उभा होता, आज तिथे गौरी उभी होती. जसे समीरला आर्यावर प्रेम झालं होतं अगदी तसंच व त्याहूनही जास्त गौरीचं प्रेम समीरवर होतं. आणि आता समीरने गौरीला होकार देऊन गौरीला तिचं प्रेम देऊ केलं होतं. आता त्याच्या जगण्याचं एकच कारण, ते म्हणजे गौरी. काही महिन्यांपूर्वी मुंबईमधली सकाळ. आर्या, अगं उठ बाळा आता. ऑफिसला नाही जायचं का? 8:30 वाजत आहे. जळलं मेलं ते लक्षण, नजरच लागली अमयला. त्याचा प्रोग्रामच बंद पडला. जळलं मेलं ते लक्षण, नजरच लागली अमयला. त्याचा प्रोग्रामच बंद पडलाय. काय आवाज होता त्याचा. आता जमतंय का कोणाला त्याच्यासारखं लागवी बोलायला? सुकन्या काकू असं बोलत बोलत स्वयंपाक खोलीत गेल्या. आर्या उठली आणि तयारी करून नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाली. आज प्रथमच तिची सकाळ अमयच्या आवाजाने झाली नव्हती. ती अमयला म्हणजेच समीरला खूप मिस करत होती. ती स्वतःशीच पुटपुटली, मिस यू अमय. आज स्निग्धा ऑफिसला येणार नव्हती, सो आर्याला एकटंच ऑफिसला जायचं होतं. तिने किती दिवस रेडिओसुद्धा लावला नव्हता. ती फटाफट तयार होऊन ऑफिसला निघून गेली. तिला आज ऑफिसला जायची इच्छा होत नव्हती. तिने अनिशला फोन करून खोटं सांगितलं की ती एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे आणि ती संध्याकाळी फ्री होईल, मगच ती त्याला फोन करेल. आणि तिने तिचा फोन सायलेंट केला आणि ती थेट चौपाटीवर गेली आणि त्या फेसाळणाऱ्या समुद्राकडे एकटक पाहत राहिली. आज तिला स्वतःसाठी वेळ हवा होता, एकांत हवा होता. ती समीरचा विचार करत होती. त्याचबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत होते. ते क्षण आठवत ती मंद हसली. तिने कधीच विचार केला नव्हता की समीर हाच अमय होता. अमयला भेटण्यासाठी तिने काय नाही केले आणि तो तर नेहमी तिच्याबरोबरच होता. तेव्हा तिला तिच्या साखरपुड्यातला दिवस आठवला आणि तिचे डोळे पाणावले. त्या दिवशी ती इतक्या शॉकमध्ये होती की काय करावं हे तिला कळत नव्हतं. समीर जाताना त्याला थांबावं असं तिला फार वाटत होतं. पण तिचं प्रेम तर अनिशवर होतं ना. ती मनात विचार करत होती, कुठे असेल समीर, कसा असेल, त्याने एकदाही मला भेटायचा प्रयत्न का नाही केला. ती इतकी कन्फ्यूज होती की तिला हेच समजत नव्हते की अनिश तिच्याबरोबर असताना ती समीरला इतकी का मिस करते. तिला स्निग्धाची खूप आठवण येत होती, कारण या द्वंद्वातून तीच आर्याला बाहेर काढू शकत होती. आर्याने स्निग्धाला फोन करण्यासाठी तिचा फोन हातात घेतला तर त्यामध्ये अनिशचे 12 मिस कॉल होते. तिने लगेच अनिशला फोन केला. आर्याचा आवाज ऐकताच अनिश रडायला लागला. त्याला धड बोलताही येत नव्हते. इतक्यात कोणीतरी त्याच्या हातातून फोन घेतला. तेव्हा कळले की अनिशच्या आईला हार्ट अटॅक आला आहे आणि तिला अतिदक्ष विभागात ठेवण्यात आले आहे. आर्या काही वेळातच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. सगळे रिपोर्ट येईपर्यंत संध्याकाळ झाली. डॉक्टरांनी अनिशला कॅबिनमध्ये बोलवले आणि ते म्हणाले, तुझी आई ह्या प्रसंगातून थोडक्यात वाचली आहे. आता तिची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तिला कसलाही स्ट्रेस देता कामा नये. तिला खूप जपावं लागेल. सध्या तरी तिला दगदग करून चालणार नाही.
अनिशने डॉक्टरांचं नीट ऐकून घेतले. तो ह्याच वाक्याने खुश झाला की त्याची आई आता ठीक आहे. डॉक्टरांनी तिला महिनाभर तरी विश्रांती घ्यायला सल्ला दिला. आर्या आणि अनिश दोघेही गोडबोले काकूंना म्हणजेच अनिशच्या आईला बघायला तिच्या रूममध्ये गेले. काकूंना अजून 2 दिवस तरी अतिदक्ष विभागातच ठेवण्यात येणार होते. आर्या आणि अनिशला पाहून काकू खूप खुश झाल्या. आता लवकरात लवकर त्यांना आर्याला त्यांच्या घरी कायमचे आणायचे होते. काकूंनी तशी इच्छा दोघांना बोलूनही दाखवली. दोघांनाही काकू बऱ्या होऊन घरी आल्याशिवाय लग्नाचा विषय नको होता. तरीही काकूंसाठी त्या दोघांनी होकार दिला. काकू घरी येईपर्यंत आर्याने काकूंची खूप काळजी घेतली. स्वतःच्या आईप्रमाणे त्यांचं सर्व काही केलं. काकू घरी आल्यावरही आर्या घरातले सर्व काही बघत होती. अनिश तर हे सर्व पाहून भारावून गेला. आर्या आता इतकी व्यस्त झाली होती की तिचा स्वतःसाठी विचार करायला वेळच नव्हता. तिने ऑफिसमध्ये 15 दिवसांची सुट्टी सांगितली होती. ती फक्त झोपण्यासाठी तिच्या घरी जात असे. बाकी पूर्ण दिवस ती गोडबोले काकूंची काळजी घेण्यात घालवत असे. अनिश घरी आला की मग ती जेवून सर्व आवरून तिथून निघत असे. काकू आता हळूहळू बऱ्या होत होत्या. आर्याही आता ऑफिसात पुन्हा रुजू झाली. अनिशने त्याच्या आईची समजूत काढून 2-3 महिन्यासाठी लग्नाचा विचार पुढे ढकलला. कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस तरी गोडबोले काकूंना दगदग करता नये होती. असेच काही महिने निघून गेले. आता गोडबोले काकू पूर्णपणे बऱ्या होत्या. त्यांचे पथ्य पाणी व्यवस्थित चालले होते. आज जोशी कुटुंबाला मुद्दामूनच त्यांनी रात्रीच्या जेवणाला बोलवले होते. कारण त्यांना आता आर्या आणि अनिशच्या लग्नाचा विषय काढायचा होता. पण त्याआधी त्यांनी सर्वप्रथम ह्या विषयावर अनिश आणि त्यांच्या बाबांशी चर्चा केली. यावर अनिशने संमती दर्शवली. फक्त त्याची एक अट होती. लग्न अगदी साधेपणाने व्हावे. मोजक्या जवळच्या लोकांना बोलावून. काकूंना प्रथम हे अमान्य होतं. पण त्या आत्ताच बऱ्या झाल्या आहेत व अजून त्यांना दगदग नको असे जेव्हा अनिशने त्यांना पटवून सांगितले तेव्हा त्या गोष्टीला तयार झाल्या. पण आर्याशी आणि तिच्या घरच्यांशी बोलल्याशिवाय त्यांना कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. आर्या आणि तिच्या कुटुंबाचे अनिश आणि त्याच्या आईवडिलांनी स्वागत केले. काही औपचारिक गोष्टी झाल्यानंतर गोडबोले काकूंनी सरळ विषयाला हात घातला आणि त्यांनी आर्या व तिच्या आईबाबांना पुढच्या काही महिन्यातले काही मुहूर्त दाखवले. आर्याचे आईबाबा तर खूपच खुश झाले. पण गोडबोले काकूंना आर्याची संमती हवी होती. तिने अनिशकडे बघितले आणि तुम्ही जे म्हणाल ते असे ती म्हणाली. मग काय 2 महिन्यांनी जो पहिला मुहूर्त होता तो ठरला. अनिश आणि आर्याच्या म्हणण्यानुसार लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरले. अगदी मोजकीच घरातील मंडळी आणि मित्रपरिवार. अनिश तर इतका खुश होता की बोलायला शब्द अपुरे पडतील. आर्याही खूप खुश होती. अनिश तर अगदी मनातल्या मनात गाणं म्हणत होता. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.